विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न परत एकदा विरोधी पक्षाने हा प्रखरतेने घेतलेला आहे। आज पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, मग कापसाचा असेल, तुरीचा असेल, सोयाबीनचा असेल, या सर्व गोष्टीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही केलेलं आहे। माझी अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये 76,000 कोटी रुपयाचं परत एकदा ऐतिहासिक अशा प्रकारचं सप्लिमेंटरी बजेट या सरकारच्या कार्यक्षम अशा असलेल्या गतिमान सरकारने काढलेला आहे। त्याच्यामधून आमच्या ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेल मला माहीत नाही, पण मी माहिती घेतो आता 550 कोटी काहीतरी तरतूद केली असं कळते की तुटपुंजी तरतूद करून शेतकऱ्यांना फसवण्याचा जर व्यवसाय होत असेल तर या अधिवेशनामध्ये या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आक्रमक आहोत हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे।